पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे पालक पनीर। त्यासाठी घेतलेलं साहित्य: पालक घेतलेले आहे, पनीर घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे 2 कट करून, आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 5 काजू घेतलेले आहे, 5 बदाम घेतलेले आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, टमाटर 1 घेतलेला आहे मोठा आणि 10-12 पाकळ्या घेतलेल्या लसणाच्या। मसाला घेतलेला आहे घरगुती। लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचा, पनीर मसाला घेतलेला आहे 1 चमचा आणि हा घरगुती मसाला आहे तो घेतलेला आहे 1 चमचा आणि हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि मीठ घेतलेला आहे 1 चमचा। आता मी पनीर फ्राय करून घेते। मी 5-6 तेल पळी टाकत आहे तेल। आता तेल गरम झालेलं आहे, मी पनीर त्याच्यामध्ये टाकते। आता हे चांगलं लालसर होऊ देऊ आपण पनीर। आता पनीर मस्त लालसर झालेलं आहे, दोन्ही बाजूने मी तळून घेतलेलं आहे। आता काढते। आता मी एका कढईमध्ये पाणी ठेवलं होतं उकळायला, ते पाणी गरम झालेलं आहे। मी याच्यामध्ये पालक टाकते, थोडी आपण शिजवून घेऊ। पालक शिजेपर्यंत मी कांदा फ्राय करून घेते। आता याच्यामध्ये मी काजू टाकते, बदाम टाकते, हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, लसूण टाकते, टमाटर, आता हे मी चांगलं मऊ होईपर्यंत हे करते, मिक्स करते। आता हे चांगलं मऊ झालेलं आहे, मी हे मसाला काढून घेते। मसाला आता मी सगळा काढून घेतलेला आहे, तो गार होऊ देते 2-3 मिनिटं आणि मग मी दळून घेते। आता मसाला दळून झालेला आहे, मी आता पालक दळून घेते। पालक आता चांगले शिजलेले आहे, मी आता काढून घेते। पालक मी दळून घेतलेली आहे मिक्सरमधून आणि पनीर पण मी कट करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी 2 पळी तेल टाकते। आता मी दळ्याला मसाला इथे टाकते। आता हे मी चांगले मिक्स करून घेते। हे घरगुती मसाले मी याच्यात टाकून घेते। आता मी याच्यामध्ये पालक टाकते। आता मी याच्यामध्ये पनीर टाकते। आता हे मी 5-10 मिनिटं गॅसवर, बारीक गॅसवर शिजेपर्यंत ठेवून देते। आता मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकते। आता पालक पनीरची भाजी तयार आहे। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।